2 तारखेला सुंबा येथे लातूर LCBने धाड टाकून 4 ते 5 आमच्या पारधी समाजाच्या लोकांना घेऊन गेले विनाकारण. त्यांना मारहाण करून भरपूर प्रचंड एवढी मारहाण केली की त्यांचे हातपाय तोडून टाकले विनाकारण. की तुम्ही तुम्ही चोऱ्याच करता, तुम्ही दरोडाच करता, तुम्ही असेच आहेत तसेच आहेत म्हणून फक्त गावातल्या काही काय ठराविक लोक आहेत त्यांच्या बोलण्याने ते चौघा पाचजणांना घेऊन गेले, त्यांना प्रचंड मारहाण केली. बरं एखाद्या आरोपीला समजा पोलिस घेऊन गेले तर त्याला 24 तासाच्या आतमध्ये पोलिसांनी कोर्टामध्ये घेऊन जात असते. यांनी 5 ते 6 दिवस प्रचंड मारहाण करून डांबून त्यांना एवढी मारहाण केली, हिशोबाच्या बाहेर मारहाण केली. अलग 1 मिनिट. त्यांना मारहाण केली तर केली. ह्यांच्या जे घरातले कुटुंबामधले ह्यांचे जे ह्यांच्या आया बहिणी आहेत त्यांना त्यांनी त्यांचे वस्त्रहीन करून त्यांच्यावर झडत्या घेतल्या पोलिसांनी. एवढा नालायकपणा पोलिसांनी केला आहे. ह्या आम्ही पारधी समाजाने राहावं का नाही, ह्यांना अवघड जागी करंट देऊ देऊ मारले, ह्यांचे हात तोडले, पाय तोडले विनाकारण. आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन 150 वर्ष झालं का 70-75 वर्ष झालं तरी आमच्या पारधी समाजाला अजून कुठे न्याय मिळत नाहीये. ही लय दुर्भाग्याची गोष्ट आहे. तरी आता आम्ही तिथे उपोषण बसणार आलो, पण इथं उपोषणाला आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला उपोषण बसू देत नाहीयेत. तरी संबंधित आता आमच्या जेवढ्या महिलांवर अन्याय झालेला आहे, संबंधित महिलांवर ज्या अन्याय झालेला आहे त्यांच्यावर बेंबळी पोलीस स्टेशन येथे जाऊन आम्ही कंप्लीट करणार आहोत. त्यांनी कृपया आमची कंप्लीट घ्यावं ही विनंती आहे. आणि जे आमचे जे इतर जे पोर आहेत त्यांच्यावर विविध गुन्हे टाकतो म्हणतात, त्यांनी मोक्यासारखे गुन्हे टाकतो म्हणतात विनाकारण सर. तर आम्हाला कुठेतरी न्याय मिळवून द्यावा एवढंच आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना पण निवेदन दिले, SP मॅडमना पण निवेदन दिले. जे संबंधित पोलीस अधिकारी आहेत लातूरचे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी हीच विनंती आहे. धन्यवाद. कशा बाबतीत तक्रार दिली, काय मागणी आहे तुमची? माझी मागणी एवढी आहे की मी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये राहते. बेंबळी हद्दीमध्ये सुंबा गाव आहे आमचं. आम्ही सुंब्या गावामध्ये राहताना व लातूर पोलिसांनी अचानक येऊन आमच्यावर रेड टाकून आमच्या माणसांना 5 रात्रचं उचलून घेऊन गेले. आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पण त्यांनी कळवलं नाही, बेंबळीला पण कळवलं नाही. आणि आम्हाला कळावे म्हणून आम्ही चौकशी खात्री करण्यासाठी गेलो बेंबळीला गेल्यानंतर आम्ही पाटील साहेबांना भेटलो. आमचे माणसं आणलेत का? अजय श्रावण शिंदे, अर्जुन दिलीप भोसले, शकजिरा जामनशा शिंदे, इक्या शकजिरा शिंदे यांना आणलंय का साहेब तुम्ही? आमच्या माणसांना रात्री कोण घेऊन गेले? गुंडे घेऊन गेले का पोलिस घेऊन गेले? आम्हाला काहीही याची हे गावातल्या माणसांनी किंवा असं हल्ला करून गायब केले का, मारून टाकले जिवे असे म्हणून आम्ही तिथं बेंबळी पोलीस स्टेशनला विचारायला गेले होते पाटील साहेबांकडे. आम्ही तिथं गेल्यानंतर कळालं की तुमचे माणसं आम्ही आणलेले नाही आहे. मग तिथनं एका माणसांना आम्ही म्हणजे इथं उस्मानाबादला पण येऊन धाराशिवमध्ये चौकशी केली, आमचे माणसं आणलेत का, असं हे केलेत का, अर्ज दिले, हे केले, कंप्लेंट करायला गेले तर ते म्हणले आम्ही आणले नाही. मग आम्हाला आमच्याच बेंबळीचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं एकाने की तुमचे माणसांना भाऊकर साहेबांनी उचलून नेले. असं त्या भाऊकर साहेबांचं नाव सांगितल्यानंतर मी 4 तारखेला समाधान साहेबांनी त्यांना असं कळवलं म्हणून सांगितले की मग तिथं गेल्यानंतर मी काय केलं, भाऊकर साहेबांचं नाव घेतल्यानंतर मी तिथं लातूर LCBला गेले. लातूर LCBला गेले सकाळी 4 तारखेला सकाळी 10-11च्या दरम्यान पोलीस स्टेशनला गेले. मग तिथं पण गेले तर पोलीस अधिकारी मला म्हटले की तुमचे माणसं आणले नाही, जेव्हा की त्यांनी आणून तिथं रूममध्ये लपवून ठेवले असताना सुद्धा आणले नाही. मी म्हणलं मला भाऊकर साहेबांना भेटायचं आहे सर, माझा नवऱ्याला आणलं आहे, माझ्या भावाला आणलं आहे, चुलत्याला आणलं आहे, चुलत्याच्या मुलाला आणलं आहे सर, मला कळवा हे. तर ते म्हणले नाही आणले. तुम्हाला कोणी सांगितलं? कुठल्या पोलिसांना सांगितलं? तुमच्या हद्दीतल्या पोलिसांना नेलं असेल, त्यांना जाऊन विचारा, मी आणलं नाही असं म्हणून मला भाऊकर